निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क. मी रामदास बर्डे, अहिल्यानगर ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर होऊन आलेलो आहे. या ठिकाणी आपण जी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत त्या प्रेस कॉन्फरन्स मागे जो हेतू आहे, आम्ही आतापर्यंत जवळजवळ 12 ते 13 वर्षापासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत. परंतु शासनाने आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मानधनामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक जो खेड्यापाडी जो व्यक्ती राहतो त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आमचा जो रस्ता आम्ही तयार करतो. ज्या ठिकाणी रस्ता नाहीच, ज्या ठिकाणचा खेड्यातला व्यक्ती सिटीमध्ये येऊ शकत नाही, त्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही जो रस्ता प्रॉपर बनवतो तर त्यांनाच ही मानधन वाढ दिली जात नाही. शासनाचं नेमकं म्हणणं काय आहे काही आम्हाला समजू शकत नाही. त्यामुळे आम्ही जवळजवळ 12 ते 13 वर्षापासून काम करत असताना आमच्या ड्रायव्हरला 7,000 रुपयावर त्या ठिकाणी ठेवलं जातं. 7,000 रुपयावर आमचा शिपाई तसेच टेक्निकल असिस्टंट 12,000 रुपये आणि ज्युनियर इंजिनियर 20,000 रुपये अशा प्रमाणे आम्हाला मानधन दिलं जातं. आम्ही या ठिकाणी 13/6/2025 रोजी उपोषणाचा इशारा दिला होता आणि आझाद मैदान या ठिकाणी 23/6/2025 रोजी उपोषण करणार होतो असा आपण इशारा दिलेला असताना 23/6/2025 रोजी आम्ही उपोषण सुरू केलं आणि त्या अमरण उपोषणामध्ये 8 दिवसाचं उपोषण फार कडक पद्धतीने केलेलं असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिलं गेलं. माननीय सचिव, प्रधान सचिव डवले साहेब तसेच उपसचिव आपले प्रशांत पाटील साहेब, तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव चिखलीकर साहेब तसेच कक्ष अधिकारी इप्पर साहेब यांनी ग्रामविकास खात्याच्या मंत्री जे आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्या समेत जी मीटिंग 6:30 वाजता 30/6/2025 रोजी आयोजित केली आणि आमचं उपोषण त्या ठिकाणी आम्ही स्थगित केलं. त्यांनी आम्हाला 3 महिन्याचा कालावधी दिला होता. त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमचं काम करून घेऊ. परंतु मी 2 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार होत्या असं पत्रकारांकडून मला समजण्यात आलं. म्हणून मी त्या ठिकाणी 11 ऑगस्ट रोजी पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा दिला की आचारसंहितेची बाधा येऊ नये आणि आम्हाला आमच्या मागण्यापासून आम्हाला वंचित राहू नये आम्ही. म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः 11 तारखेला 11 ऑगस्टला मी उपोषणाला पुन्हा इशारा दिला आणि 11 ऑगस्टचं त्या ठिकाणी आम्हाला परत तोंडी आश्वासन देण्यात आलं. परत लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 3 महिन्याचा कालावधी दिलेला असताना तुम्ही मध्ये उपोषणाचा पुन्हा इशारा देताय. तर आचारसंहितेचं मी निवडणूक आयोगाला सुद्धा पत्र दिलेलं होतं. त्यांचाही आम्हाला रिप्लाय आला की तो भाग आमचा नसून तो भाग ग्रामविकास खात्याचा आहे, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा अशा पद्धतीने आम्हाला निवडणूक आयोगाकडून पत्रव्यवहार झाला आणि त्या ठिकाणी आपण 3 महिन्याचा कालावधी मागितल्याप्रमाणे आपण 3 महिन्याचा कालावधी पूर्ण हा 21/9/2025 रोजी पूर्ण होत आहे आणि आम्ही पुन्हा पत्र दिलेलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही 23/9/2025 रोजी म्हणजे 22/9/2025 रोजी पुन्हा 22/9/2025 रोजी त्या ठिकाणी आम्ही पुन्हा उपोषणाला बसत आहोत आणि आम्ही तसा पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु आजही मला वैयक्तिक मेलवर पत्र आलेलं आहे की आपण ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमची मीटिंग लावू आणि त्या मीटिंग मध्ये तुमच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा, लेखी आश्वासन दिलेलं असताना सुद्धा त्यांनी मध्यंतरी मीटिंग न लावता 3 महिन्याचा कालावधी उलटून जाऊन परत 1.5 महिन्याचा कालावधी मागितला गेलाय. 15/10/2025 रोजी पुन्हा मीटिंग लावण्याचं असं त्यांनी पत्र काढलं. परंतु आम्ही आता
ज्याप्रमाणे 3 महिन्याचा कालावधीच्या नंतर आम्ही लेखी दिलेलं होतं की 3 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आम्ही उपोषण करू, त्याचप्रमाणे आम्ही त्या लेखी आश्वासनाच्या हे धोरणानुसार आम्ही त्या ठिकाणी 23/9/2025 रोजी उपोषण करणार आहे असं आम्ही लेखी दिलेलं आहे आणि आम्ही उपोषण 22/9/2025 रोजी चालू करणार आहोत। तरी या उपोषणामध्ये माझ्या जीवितास काही धोका झाल्यास त्या सर्वची जबाबदारी शासनावर राहील अशा पद्धतीने मी त्यांना दिलेला आहे आणि तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून सुद्धा परवानगी घेतलेली आहे। तुम्हाला आता मानधन किती आहे, किती मानधन वाढत किती वर्षांपासून लखडलेली आहे, किती वर्षांची मागणी आहे? आमची मागणी 12 ते 13 वर्षापासून आमच्या मानधनात वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी आहे। आमच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कर्मचाऱ्यांपैकी शिपायांना मानधन दिलं जातं 7,000, तसेच ड्रायव्हरला दिलं जातं 7,000, टेक्निकल असिस्टंटला दिलं जातं 12,000 आणि ज्युनियर इंजिनियरला दिलं जातं 12,000, तसेच क्लिनिकल स्टाफ मध्ये क्लर्क असतील, वरिष्ठ लिपिक असतील, त्यांना कंटिन्यू सर्वांना 12,000 रुपये महिना दिला जातो। अशा प्रकारचं तुटपुंज मानधन या शासनाने दिलेलं आहे। किती वेतन मिळायला पाहिजे यासाठी आम्ही ज्यावेळेस आम्ही 12-13 वर्षापासून काम करतो साहेब, परंतु त्या ठिकाणी आताच 2 ते 3 वर्षांमध्ये जे संस्थेमार्फत कर्मचारी भरले गेले, बाह्य स्रोत कर्मचारी, ते आमच्याच पोस्ट मध्ये भरलेले आहेत। आमचे त्या ठिकाणी कर्मचारी काही एक्सपायर झाले, काही कमी झाले, त्या कमीच्या जागेवर हे लोक भरण्यात आले। त्यांना आज 25-26 हजार रुपये टेक्निकल असिस्टंटला महिना दिला जातो, शिपायाला 25,000 रुपये महिना दिला जातो आणि ज्युनियर इंजिनियरला 35-37 हजार रुपये महिना असा दिला जातो। आणि आमच्या ग्राम विकास खात्याचे म्हाडा हा एक विभाग आहे, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना ज्युनियर इंजिनियरला 67,000 रुपये कंत्राटी स्वरूपाचे असून सुद्धा त्यांना 67,000 रुपये महिना दिला जातो। तर शासनाने समान काम समान वेतनावर जे सगळीकडे राज्यामध्ये चालू आहे त्याप्रमाणे आम्हाला दिलं तरी चालेल, परंतु आम्हाला शासनाने जे सांगितलं होतं तुम्हाला आता जे आम्ही 2021 मध्ये जे वर्ग भरले त्या 2025 जे आता जे वर्ग भरले 2-3 वर्षामध्ये त्यांचं एवढं मानधन आता तुमची फाईल तयार आहे आणि त्या फाईलनुसार तुम्हाला आम्ही मानधन देऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु तेही आम्हाला मंजूर केलं नाही। त्याचा त्रास आम्हाला होतोय आणि आपल्या पत्रकार परिषदेमधून मी सांगू इच्छितो, आम्हाला त्यांनी जी फाईल ताबडतोब तयार जी केलेली आहे त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे मंत्र्यांकडे फाईल तुमची आहे आणि त्यांची सिग्नेचर झाली की दुसऱ्या मिनिटाला आम्ही तुम्हाला डायरेक्ट GR काढून देतो असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला तोंडी देत आहे। अजूनही तेच आश्वासन चालू आहे। एकूण आमचे 684 कर्मचारी आहेत। त्या ठिकाणी 1385 कर्मचाऱ्यांपैकी 684 कर्मचारी आतापर्यंत कार्यरत आहेत, कारण की आमचे मध्यंतरी काही एक्सपायर झालेले कर्मचारी आहेत, काही सोडून गेले या 7-7 हजारावारी, त्याच्यामुळं स्वतःच्या जीविताला काही स्वतः करून घेत आहेत। अशा प्रकारे काही पॅरालिसिस होऊन घरी आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही ऍक्सिडेंट मध्ये गेलेत, काही ऍक्सिडेंट मध्ये अपंग होऊन घरी आहेत, परंतु आता कार्यरत कंत्राटी 684 कर्मचारी कार्यरत आहेत। सर एक मिनिट सर किती व्हावं असं अपेक्षा आहे? किती व्हावं? नमस्कार सर, मी निकिता गुरव रायगडमधून। मी एक महिला प्रतिनिधी म्हणून आज इथे आलेली आहे। विषय असा आहे सर, आम्ही एक ज्युनियर इंजिनियर आहे, मी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्वजण जसे स्त्री आहे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री अग्रेसर आहे त्याप्रमाणे आमच्या क्षेत्रामध्येही आम्ही स्त्रिया आहोत आणि आम्हीही ज्युनियर इंजिनियर आज म्हणजे जेंट्स लोक आहेत, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांसारखं काम करतो। आज मीही साईट सांभाळते, माझ्याकडेही सगळे अधिकार पुरुषांइतकेच आहेत। सर्व आम्ही जसं मुलं जेंट्स करतात त्या पद्धतीनेच आहेत, पण आम्हाला नैसर्गिक एक देणगी आहे आई व्हायची। त्यासाठी 6 महिन्याची जी हक्काची रजा आहे प्रसूती रजा, ही प्रसूती रजा पण शासनाने आम्हाला देऊ नये म्हणजे हा जाब आम्ही कोणाला विचारायचा? मी स्वतः माझ्या मुलीला जन्म दिल्यानंतर 2 महिन्याची मुलगी घरी टाकून मी साईट सांभाळत होते। आज जिथे रस्ता नाहीये, खेडोपाडी, आज ज्या आदिवासी वाड्या वस्त्या वंचित आहेत त्या वंचित वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी आमची योजना वापरली जाते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना।
केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत या दोन्ही योजना आमच्या आहेत. पण तरीही आम्ही जो जॉब करतो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा भविष्य निर्वाह निधी नाही, प्रसूती रजा नाही. का आम्ही फक्त मशीन आहोत? आम्ही माणूस नाही आहोत, आम्ही पण हाडा माणसाची रक्ताची माणसं आहोत. पण आम्हाला रजा म्हणजे आम्हाला वैद्यकीय रजाही सुद्धा नाहीये, आम्हाला किरकोळ रजा सुद्धा नाही. वर्षाला आम्हाला फक्त 3 रजा मिळतात. 3 रजांमध्येच आमची जर कोणी गेलं, आमचं कोण जन्माला आलं किंवा आम्हाला काही झालं, त्या 3 रजांमध्ये आमचं भागणार आहे का? आज मला स्वतःला 13 वर्ष झालेली आहेत. 18 वर्षापासून माझे सहकारी जे आहेत ते इथे जॉब करतायत. अजूनपर्यंत 20,000च्या तुटपंच्या पगारावर आम्ही जॉब करतोय. आज साहेब अशी परिस्थिती आहे, माझ्या बापाने मला शेतीवाडी करून जर शिकवलं, इंजिनियर केलंय, या पोझिशनला आणून उभं केलंय. पण माझी अशी परिस्थिती म्हणजे मी महिला आहे, महिला पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुन्हा तो उल्लेख करेल की मी नवऱ्यावर डिपेंड राहू शकते. पण माझ्यासोबत जे जेंट्स सहकारी आहेत त्यांच्यामध्ये आता ही कपॅसिटी आहे का की 7,000च्या पगारामध्ये तो माणूस आपल्या मुलाला इंजिनियर बनवू शकतो का? याचं उत्तर फक्त आम्हाला प्रशासनाने द्यावं. आणि जर ते देत असतील, होत असेल तर मग आम्ही आहे त्या तुटपुंज पगारामध्ये आम्ही सॅटिस्फाईड आहोत. 7,000मध्ये किराणाचं राशन सुद्धा येत नाही. तिथे आमचा ड्रायव्हर आणि शिपाई त्या पगारावर काम करतोय. आज आम्ही 20,000वर काम करतोय. माझ्या जोडीचे जे इंजिनियर आहेत ते बाह्य यंत्रणेमध्ये आहेत. ती लोक 35 ते 40,000 रुपये पगार घेतात. माडा आमचा ग्राम विकास विभाग आहे, तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना 60 ते 67,000 रुपये जेईला मिळालं जातं. समान काम समान वेतन हायकोर्टाचे आदेश असताना सुद्धा आम्हाला दिलं जात नाहीये. आम्ही तर समान काम समान वेतनासाठी तर भांडतच नाही होतो. आम्ही फक्त आमच्याच डिपार्टमेंटमध्ये बाह्य यंत्रणेमध्ये जे काही आहे त्या पद्धतीने फक्त आम्हाला जेईला 34,000 रुपये, शिपायांना 26,000 रुपये आणि 28,000 रुपये आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना मागतोय. तरीही शासनाने आम्हाला देऊ नये. 2012मध्ये जी 20,000 रुपयाची वाढ झालेली आहे त्यानंतर आतापर्यंत एकही रुपया शासनाने आम्हाला वाढवलेला नाहीये. आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यांना कंपल्सरी तुम्ही म्हणताय की लेबर लोकांचा इन्शुरन्स काढा आणि आम्ही ती योजना होल्ड करतोय आणि आमचा इन्शुरन्स नाही. म्हणजे माझ्या सोबतचे जे सहकारी जे गेलेले आहेत त्यांना शासनाने 1 रुपयाही दिलेला नाहीये. मग अशा वेळेला आम्ही म्हणजे कोणाच्या भरोश्यावर जॉब करायचा सर? आज आम्ही पूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये एक लेडीज असू दे, आज तिथे रस्ता नाही, फॉरेस्ट असतं, जंगल असतं, आम्ही सगळ्या प्रकारचे रस्ते करतो सर. पण शासन जर सिक्युरिटी देत नसेल तर मग आमची आता खरंच काम करायची मानसिकता ढळत चाललेली आहे. कारण माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत ते ऑलमोस्ट 50 क्रॉस केलेले आहेत. त्यांना कोण जॉब देणार हो आता? शासनाने म्हणजे आमचं आयुष्य म्हणजे पूर्णपणे आम्हाला राबवूनच घेतलं असंच झालेलं आहे. आणि आता कुठे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या गोष्टींसाठी न्याय मागतोय. बर्डे साहेबांनी 23 तारखेपासून उपोषण सुरू केलं. 23 जून पासून 30 जूनला उपोषणाची समाप्ती झाली. आमचे सचिव आले, त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिली की 3 महिन्यामध्ये तुमचं जे काय आहे ते पूर्ण केलं जाईल, तुमच्या बाजूने सगळं जण निर्णय लागेल. आम्ही जे मागत होतो ते आम्हाला फक्त लेखी कागदावरच राहिलं. आणि आम्हाला पुन्हा आता सांगितलेलं आहे की 10 तारखेला ग्रामविकास मंत्र्यांसोबत तुमची मीटिंग आहे आणि त्या पद्धतीने तुमचं जे काय ते निर्णय होणार आहे. पण आमची मुदत ही 21 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे 22 सप्टेंबर पासून आमच्या संघटनेने पुन्हा बर्डे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरांची बिले थकलेली आहे. कॉन्ट्रॅक्टरांची सुद्धा देणी थकीत आहे राज्य सरकारकडे. आर्थिक विभागामध्ये पैसे नाही. सर मी याला उत्तर देऊ शकेल की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमचा विभाग हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत. आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या 2 योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या अंतर्गत चालवल्या जातात. त्याच्यामुळे आमच्या कॉन्ट्रॅक्टरची आतापर्यंत बिलं थकलेली नाहीयेत. PWD असेल, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा बांधकाम असेल, ते त्यांचे वेगळे प्रश्न आहेत सर. आमच्याकडे तो विषय नाहीये. आम्हाला फक्त एवढंच मागणं आहे. तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही एवढंच म्हणतोय की आमची कुठेतरी दाद घेतली जावी. शासनाने आमच्यावर जो अन्याय होतोय तो कुठेतरी आम्हाला त्यातून पॉझिटिव्हनेस मिळावा आणि आम्ही माणूस आहोत, आम्हालाही तेवढं फक्त मानधन मिळावं, बाकी काहीच नाही सर. आम्हाला आकृतीबंधामध्ये आमची पद निर्माण करून आम्हाला वेतनावर घेतले, पण शासनाने आमची अशी मुस्कटाबी करून ठेवली आहे की आम्ही आमच्याच हक्काच्या मानधनासाठी आज आम्हाला उपोषण करायची वेळ येते. तुम्ही म्हणाला की शासनाने तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हाला सांगितलं की तुमच्या मागणी मान्य करू, पण तो वेळ संपून गेल्यामुळे तुम्ही पुन्हा उपोषणाला बसलेला. याबद्दल त्यांना कळवलं का मंत्र्यांना तुमच्या मागणीबद्दल किंवा आता पुन्हा उपोषणाला तुम्ही बसणार आहात त्याबद्दल कळवण्यात आले का? त्याबद्दल आपण त्यांना 5 दिवस झाले त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे
आणि कालही त्यांच्या आपण मेलद्वारे त्यांना सर्व पत्रव्यवहार झालेला होता, परंतु आपण काल हार्ड कॉपी मध्ये त्यांचे रिसिव्ह आणलेले आहे. सर्वांना माहिती आहे की आपलं उपोषण येत्या 22 तारखेपासून चालू करणार आहे. परवानगी दिली का पोलीस खात्याने? आपल्याला परवानगी मिळालेली आहे सर. आणि आपण सर मी एवढं सांगू इच्छितो, या ठिकाणी आम्ही कोर्टामध्ये परमनंट साठी गेलो असताना म्हणजे आमच्या न्याय हक्कासाठी कोर्टामध्ये आम्ही गेलो, त्याचा गैरअर्थ या लोकांनी वेगवेगळे GR काढून आम्हाला चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचं षडयंत्र म्हणून त्यांनी कोर्टाने सांगितलं तुम्हाला की कोर्टाने सांगितलं होतं यांना काढण्यात येऊ नये, कामावर काढण्यात येऊ नये. ही आमची मागणी होती की आम्ही कोर्टात गेलो, आम्ही कंटाळले असल्यामुळे आम्ही कोर्टात आलो, तर कोर्टाने सांगितलं यांना काढण्यात येऊ नये, परंतु यांनी असा GR काढला की यांना कुठल्याही प्रकारचं मानधनवाढ करण्यात येऊ नये. असं वेगळ्या प्रकारचा GR ते काहीतरी करतात आणि आता ते चुकलेत म्हणून काहीतरी वेगळ्या प्रकारचं काहीतरी लेखी देतात. आणि आताच त्यांचं उपोषण थांबवण्याचा प्रकार त्यांना काहीच करता येत नाहीये. 11 तारखेच्या उपोषणामध्ये त्यांनी असं पत्र काढलं की कर्मचाऱ्यावर आम्ही कारवाई करू जर तुम्ही उपोषण करताय तर. पण या अशा धास्तीचं पत्र दिल्यानंतर कर्मचारी थोडेसे हजर झाले होते, परंतु आपण 11 तारखेचं उपोषण थांबवून आता मात्र त्यांच्या लेखीनुसार आपले 3 महिने पूर्ण झाले, आता त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की मी 15/9ला त्यांनी मीटिंग ठेवणं आवश्यक होतं, परंतु 15/10ला मीटिंग ठेवली म्हणजे आपले 3 महिने संपून जाऊन 1.5 महिन्यांनी परत म्हणजे तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि आम्हाला काहीच करता येणार नाही. अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र आहे असं आमच्या निदर्शनात येतं. म्हणून आम्ही त्यांच्याच नियमानुसार, त्यांच्या शासकीय नियमानुसार, त्यांच्या कागदपत्रानुसार आम्ही 22/9/2025 रोजी आझाद मैदान या ठिकाणी त्यांना लेखी दिल्याप्रमाणे उपोषण होणार आहे. आणि जोपर्यंत आमच्या हातामध्ये GR पडणार नाही तोपर्यंत म्हणजे माझा जीव जरी गेला त्या ठिकाणी तरी मी हटणार नाही, कारण की GR हातात मिळाल्याशिवाय मी त्या ठिकाणावर उठणार नाही असं मी संघटनेच्या सर्व प्रतिनिधींना तसेच सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केलेलं आहे आणि शासनाला सुद्धा तसं आदेशित केलेलं आहे. 684 मध्ये किती महिला अधिकारी कर्मचारी आहेत? 684 मध्ये महिला कर्मचारी 85 आहेत, 85 महिला आहेत आणि बाकी सर्व पुरुष आहेत. उपोषणाला तुम्ही एकटं असणार आहे, तुम्हाला आणि तुम्ही एकटं बसता? उपोषणाला मी स्वतः बसणार आहे आणि सर्व कर्मचारी हे पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी मागील ज्याप्रमाणे उपोषण झालं त्याचप्रमाणे उपोषण शांततेच्या मार्गाने होणार आहे. शासनाने दिलेल्या नियम अटी सांभाळूनच आम्ही त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत. शासनाकडे दुसरी काही चुकीची बातमी जाऊ नये याकरता मी हे उद्देशित करत आहे. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.